नमस्कार। राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, वर्षाच्या सुरुवातीलाच पेन्शनधारकांसाठी महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, एकमेकांना शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर विनंती आहे, चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर पेन्शनधारकांसाठी मोठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच पेन्शन बँकेतून काढण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे। नेमका नवीन सुधारित नियम काय आहे? तर सदर सुधारित नियमानुसार पेन्शनधारकांना आता कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम काढता येणार आहे। EPFO मार्फत सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये CPPS म्हणजे सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सेवा लागू करण्यात आली आहे। सदरची माहिती कामगार मंत्रालयामार्फत 3 जानेवारी 2025 रोजी दिली आहे। याबाबत EPFOच्या प्रत्येक विभागीय तसेच प्रादेशिक कार्यालयांनी बँकांशी स्वतंत्रपणे करार करण्यात आला आहे। सदरच्या करारानुसार पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँक शाखांमधून पेन्शनची रक्कम काढता येणार आहे, म्हणजेच EPFO कार्यालयातून त्यांच्या पेन्शनची रक्कम काढता येणार आहे। देशातील सर्वच 112 EPFO कार्यालयामध्ये सदर केंद्रीकृत असणारी पेमेंट सेवा पेन्शन पेमेंट स्कीम लागू करण्यात आलेली आहे। पेन्शन सुरू करताना आता बँकेत जाण्याची गरज भासणार नाही, तर सदर पेन्शनची रक्कम ही रिलीज झाल्यानंतरच लगेचच खात्यात जमा करण्यात येणार आहे। यामुळे पेन्शनधारकांना भारतभर कुठेही पेन्शनची रक्कम काढता येणार आहे। म्हणजेच पेन्शनधारक हे दुसऱ्या एखाद्या ठिकाणी स्थायिक झाले असल्यास त्यांची बँक अथवा शाखा बदलल्यास पेन्शन पेमेंट ऑर्डरच्या माध्यमातून पेन्शन एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित करण्याची आवश्यकता यापुढे भासणार नाही। तर सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांकरिता ही एक नवीन आणि उत्तम माहिती आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि एकमेकांना शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र।